अगोदर जसे बाबा सेवकांचे मार्गदर्शन करत होते, आपल्या त्यांच्या घरी जसे सेवक येत होते, त्यावेळेस त्यांचा जो मुलगा होता डॉक्टर मनोहर ठुबरीकर जो होता, त्यालाही वाटायचं की मनुष्य हा सर्व आहे, परमेश्वर हा काही नाही, जे काही घडवायचे ते मनुष्य घडवतो, परमेश्वर काही करत नाही. तो बाबांना म्हणायचा की तुम्ही या साध्या भोळ्या व्यक्ती जे येतात त्यांना तुम्ही मूर्ख बनवता, परमेश्वर असा काही नाही आहे. तर त्याला बाबा म्हणायचे की महादेव, डॉक्टर मनोहर यांचे नाव महादेव होता, तेव्हा बाबा म्हणायचे की महादेव, मी जे सेवकांना मार्गदर्शन करतो त्यापासून तुला काही त्रास होणार नाही किंवा तुला अभ्यासामध्ये काही अडचण येणार नाही. तरी पण डॉक्टर मनोहर यांच्या बाबांच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मनात सारखं असंच राहायचं की बाबा साध्या भोळ्या लोकांना फसवतात, परमेश्वर नावाची अशी कोणतीही वस्तू नाही. एक दिवस असंच झालं, डॉक्टर मनोहर हे सिनेमा बघून आले घरी आणि आराम करायला पलंगावर लेटले होते. त्यांना एक स्वप्न दिसतो. स्वप्नामध्ये दिसतात की काही लोक त्यांच्या घरी आलेले आहेत बाबांकडून मार्गदर्शन घ्यायला, परंतु बाबा जवळच्याच एका हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलेले होते. तर डॉक्टर मनोहर त्यांच्यावर जोरानं ओरडतो, तुम्ही कशाला इथे आलेला, तुमच्या इथे काही काम नाही, चुपचाप आपल्या घरी निघून जा. त्यावेळेस सेवक आपल्या घरी निघून जातात आणि बाबा घरी यायचेच असतात. त्यावेळेस मनोला स्वप्नामध्ये खूप ताप आल्यासारखं वाटतं. तो जेव्हा सिनेमा पाहून येतो, डॉक्टर मनोहर जेव्हा सिनेमा पाहून येतात तेव्हा त्यांना काही ताप राहत नाही. घरी येऊन झोपले असतात. स्वप्नामध्ये त्यांना दिसतं का ते सेवकांवर ओरडले आणि त्याच्यानंतर त्यांना ताप आला. त्यांची झोप उघडते, ते पाहतात तर त्यांच्या अंगामध्ये 104 डिग्री ताप असते. त्यांना असं वाटतं की स्वप्नामध्येच मला कसं तरी तब्येत बरी नसल्यासारखी वाटत होती आणि आता झोपेतून उठलो तर मला खरंच ताप आलेला आहे. ते परत पाणी पितात आणि झोपतात. त्यांची तब्येत अजूनच खालावते. त्यांना त्यांची काकू आलेली दिसते घरी. ते काकूला विचारतात की माझे बाबा कुठे आहेत. काकू सांगतात की ते समोरच्या मंदिरामध्ये देवळामध्ये गेलेले आहेत, थोड्या वेळात परत येतील. थोड्या वेळामध्ये बाबा घरी येतात. ते स्वप्नामध्येच, डॉक्टर मनोला हे सगळं स्वप्नामध्ये दिसते. बाबा घरी येतात, मनोला विचारतात, मनो तुला काय झालेलं आहे. तर ते डॉक्टर मनो म्हणतात की बाबा मला कसं तरी वाटत आहे, मला खूप ताप आलेला आहे. बाबा मग त्याला स्वप्नामध्ये सांगतात की मनो, तू जे सकाळी बोलला होता की परमेश्वर काही नाही, सर्व मनुष्य आहे, या गोष्टीची क्षमा माग. डॉक्टर मनो तसे स्वप्नामध्ये क्षमा मागतात आणि त्यांना बरं झाल्यासारखं वाटते. थोड्या वेळाने त्यांची झोप उघडते तर खरंच जो त्यांना 1-2 तासा अगोदर जो ताप आलेला होता त्यांचा ताप कुठल्या कुठे पडून जातो. तर या प्रसंगावर त्यांची परमेश्वरावर श्रद्धा बसते की नाही आपण चुकलो कुठेतरी, एक परमेश्वर नावाची काहीतरी एक अलौकिक शक्ती आहे. आपण तर एक साधे सेवक आहोत, परंतु प्रत्यक्ष बाबा जीवनदेवजी ज्यांचा मुलगा डॉक्टर मनो हे साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते, म्हणजे नेहमीच त्यांच्या वर्गामध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर येईल अशातले ते हुशार विद्यार्थी नव्हतेच. डॉक्टर मनो जेव्हा बीएससी पार्ट 1 ला होते त्यावेळेस ते बीएससी पार्ट 1 ला असताना नापास झालेले होते. नापास झाल्यानंतर ते डॉक्टर साहेब आपल्या वडिलांना, बाबा जीवनदेवजींना म्हणाले का बाबा मी शिकू शकत नाही, माझी बुद्धी तेवढी चालत नाही. तर तेव्हा बाबा म्हणायचे की अरे मनो मी तर शिकलो नाही, मी तर फक्त 4थाच वर्ग शिकलेलो आहे, परंतु मला असं वाटते की ते शिकून मोठा माणूस व्हावा. तर तेव्हा डॉक्टर मनो हे आपल्या जिद्दीलाच पेटले होते, नाही बाबा मला नाही शिकायचं. त्यावेळेस बाबा म्हणाले की मी असं समजेन म्हणे की माझ्या पोटाला सपूताच्या ऐवजी कपूत जन्माला आला. त्यावेळेस डॉक्टर मनोच्या अंतःकरणाला ते शब्द एवढे टोचले की त्यांनी ते मनावर घेतलं की माझे बाबा मला असे का बरं बोलले की सपूताच्या ऐवजी कपूत जन्माला आला. त्यांनी ते शब्द मनावर घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी बीएससी तिथून चांगल्या डिस्टिंक्शन सोबत प्रावीण्यासह त्यांनी पास केलं. त्याच्यानंतर आताचा जो आपला विश्वसरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्यावेळेस त्याला विश्वसरैया रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज म्हणायचे. तिथून त्यांनी बीई मेटलर्जी केली आणि मग तिथून अमेरिकेमधून त्यांनी पीएचडी केली.
त्यांचा असाच एक प्रसंग आहे. त्या दिवशी जसा त्यांना सिनेमा पाहून आल्यानंतर ताप आलेला होता आणि स्वप्नामध्येच त्यांना ताप आला आणि स्वप्नामध्येच परत त्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांचा ताप नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी ते सकाळी डॉक्टर झोडेकडे जातात. डॉक्टर झोडे त्यांना औषधी वगैरे लिहून देतो. औषधी घेऊन ते घरी येतात. संध्याकाळी मग त्या दिवशी बाबा त्यांना म्हणतात की मनो महादेव तू आज कॉलेजला जाऊ नको. मग ते डॉक्टर मनो घरीच आराम करतात. त्यावेळेस महादेव कॉलेजला का बरं आले नाही म्हणून त्यांचा मित्र विठ्ठल राऊत त्यांना घरी भेटायला येतो. तर डॉक्टर मनोय विठ्ठल राऊतला म्हणतात की मला काही झालेलं नाहीये, आपल्याला डॉक्टर झोडे यांचं सर्टिफिकेट खोटं ठरवायचं आहे. हे शब्द परमेश्वर ऐकतो आणि हे शब्द बाबा पण ऐकतात. तर बाबांना या शब्दाचे वाईट वाटते की का बरं आपला मुलगा असा बोलला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळला डॉक्टर मनोला खूप जास्त ताप येतो. त्यांचे डोळे लाल लाल होऊन जातात, डोळे वरत फिरवतात. आई धावत धावत येतात, बाबांना म्हणतात अहो बघा आपला महादेव कसा तरी करतो आहे आणि डोळे वरती केलेले आहेत, डोळे लाल झाले आहेत, त्याचा अंग थंड पडलेला आहे. तसेच बाबा जाऊन डॉक्टर झोडे यांना बोलवून येतात आणि एक नाडीची तपासणी करणाऱ्या नाडी वैद्याला बोलवून येतात. डॉक्टर झोडे येतात आणि त्यांना सांगतात की यांना धनुर्वात झालेला आहे, म्हणजे टीबी झालेली आहे आणि या टीबीची मुदत धनुर्वाताची मुदत 4 तासाची आहे. या 4 तासामध्ये याची काळजी घ्या, यांचा उपचार करा, नाहीतर रुग्ण दगावेल. तेव्हा परमेश्वराला बाबा जमदेवजीला आठवतो की आपल्या मुलांनी हे असे शब्द बोलले होते की डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटं ठरवायचे. परमेश्वर त्याची परीक्षा पाहतात. त्यावेळेस बाबा जमदेवजी फवारा चौकामध्ये जातात आणि तिथून एका ऑटोवाल्याला बोलवून आणतात. ऑटोवाला घरी येतो. काही सेवकांच्या मदतीने आणि आईच्या मदतीने बाबा डॉक्टर मनोला ऑटोमध्ये बसवतात आणि घेऊन जातात. तर डॉक्टर मनोला स्वप्नामध्ये जो हनुमानाचा देऊळ दिसतो त्याच हनुमानाच्या देवळासमोर तो ऑटो पहिल्यांदा बंद पडतो. दुसऱ्यांदा तो ऑटो चालू होतो, तो परत डॉक्टर झोडे यांच्या दवाखान्यासमोर बंद पडतो. तिसऱ्यांदा तो ऑटो चालू होतो तर तो फवारा चौकामध्ये बंद पडतो. तेव्हा बाबा म्हणतात की ऑटोवाल्याला असे म्हणतात की तुला माहित होता की तुझी ऑटो खराब आहे, तुझी गाडी खराब आहे, तर ही ऑटो दिलीच कशाला? केस सिरियस आहे, पेशंट सिरियस आहे, तुला कळत नाही का तुम्ही फक्त पैसे कमवायला बसल्यात? अशा ऑटोला लात मारून तोडायला पाहिजे. तेव्हा ती ऑटो सुरू होते आणि सरळ मेडिकलला जाते. तिथं मेडिकलला गेल्यानंतर आपले बाबा जमदेवजी त्यांना मनोला महादेवाला तिथं घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांना म्हणतात की माझ्या मुलाला काय झालेलं आहे, तुम्ही याची तपासणी करा आणि याला कोणती बिमारी झाली आहे त्याचं निदान करा. डॉक्टर शोधतात, त्यांना पूर्णपणे तपासतात, परंतु त्यांना बिमारीचं निदान करता येत नाही. मग तेव्हा बाबा जमदेवजी डॉक्टर झोडे यांनी दिलेली की पेशंटला धनुर्वात आहे म्हणून ते डॉक्टरला दाखवतात. तर डॉक्टर त्यांना मग त्या धनुर्वातच्या वार्डामध्ये ट्रान्सफर करतात. तिथेही गेल्यानंतर जे वार्ड इन्चार्ज असतात आणि जे सिनियर डॉक्टर असतात तेही तिथे येऊन तपासतात, परंतु त्यांना डॉक्टर मनोला कोणती बिमारी झाली आहे याचे निदान करता येत नाही. आणि बाबा जमदेवजी म्हणतात की मुलाच्या बिमारीचं निदान झाल्याशिवाय त्याला औषध द्यायची नाही. तेव्हा आजूबाजूच्या रुग्णांचे जे काही नातेवाईक असतात ते बाबाला पाहून म्हणतात की बाबा किती मूर्ख आहेत. त्यावेळेस बाबा स्वतः म्हणतात की हो मी महामूर्ख आहे, परंतु डॉक्टरांनी माझ्या मुलाच्या बिमारीचे निदान केल्याशिवाय मी त्यांना औषधी देऊ देणार नाही. आणि डॉक्टर म्हणतात की केस तुमची सिरियस आहे. तेव्हा बाबा म्हणतात डॉक्टरांना की तुमच्या वैद्यक शास्त्रामध्ये सिरियस नावाची कोणती बिमारी आहे ते सांगा. तेव्हा डॉक्टर बाबांना विनंती करतात की तुम्ही मुलाला औषधी देऊ द्या, परंतु बाबा मुलांना औषधी देऊ देत नाही. तुम्ही बिमारीचा निदान करा त्याच्यानंतर सांगू. त्यावेळेस डॉक्टरांसोबत ते वाद घालतात. तर डॉक्टर त्यांना म्हणतात की तुम्ही किती मूर्ख आहात, तुमच्या मुलाला काही कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदार आहात. तेव्हा बाबा म्हणतात की तुम्ही मला ओळखा. डॉक्टरांना म्हणतात की तुम्ही मला ओळखा, मी तुमच्या अधिकाराखाली आलो आहे म्हणून तुम्ही मला उलटसुलट बोलवतात. तुम्ही बाबाला ओळखा नाही तर तुमचं फार मोठं नुकसान होऊन जाईल. त्यावेळेस ते डॉक्टर मनोला म्हणतात की डॉक्टरांना म्हणतात, वार्ड इन्चार्जला म्हणतात की मला माझी केस परत पाहिजे, 4 तास होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही बिमारीचं निदान नाही सांगितलं, मी माझ्या मुलाला घरी घेऊन जातो.
त्यावेळेस डॉक्टरही ओरडून त्यांना म्हणतात की ठीक आहे, याच्यानंतर मी तुमची केस घेणार नाही, आणि ते त्याला डॉक्टर मनोला महादेवाला घरी घेऊन जातात. महादेव जेव्हा पलंगावरून उठल्यानंतर स्वतः म्हणतो की आता मला बरं वाटत आहे, मी माझे कपडे घालतो, पाणी पितो, ऑटोमध्ये बसतो आणि घरी घेऊन जातो. घरी आल्यानंतर बाबा जमदेवजी डॉक्टर मनोला म्हणतात की तू परमेश्वराला जे काही शब्द दिले होते, जे काही तुझ्या मुखातून निघाले होते की डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरवायचे आहेत, त्याच्याबद्दल परमेश्वराला माफी माग, क्षमा माग. डॉक्टर मनो त्यावेळेस परमेश्वराला क्षमा मागतात की परमेश्वरा, माझ्या मुखातून जे काही उद्गार निघाले त्याची मला शिक्षा मिळाली, याच्या पुढे जी काही परमेश्वराची कृपा आहे त्या परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवीन आणि त्याच्यावर अविश्वास दाखवणार नाही. आणि मोनो तुरंत एका दिवसात 2 दिवसात ठीक होऊन जातो. हा एवढा मोठा प्रकार स्वतः बाबा जमदेवजी यांच्या मुलासोबत घडतो, डॉक्टर मनो म्हणजे महादेवासोबत घडतो. तेव्हा या परमेश्वरीच्या कृपेवर त्याला विश्वास बसतो. तीच कृपा बाबांनी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना, गोरगरिबांना एकसारखी वाटून दिलेली आहे. जर बाबा जमदेवजींचा मुलगा जो स्वतः BSc ला असताना फर्स्ट इयरला नापास झालेला होता, तो बाबांच्या म्हणल्यानंतर बाबांनी म्हटलं की मनो, प्रयत्न करणे हे मनुष्याचे काम आहे, फळ देणं हे ईश्वराचं काम आहे, परमेश्वराचं काम आहे. तू प्रयत्न कर, माझा परमेश्वर तुला काही कमी पडून देणार नाही. आज तेच बाबांचा मुलगा डॉक्टर मनो टुबरीकर अमेरिका येथे व्हर्जिनिया मेडिकल सेंटर मध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. आपले जे हृदयाचे जे बायपास ऑपरेशन होतात त्याच्यामध्ये जे आपण स्टेंट वॉल वापरतो, ते वॉल कोणत्या मटेरियलचे वापरले पाहिजेत याच्यावर त्याचे संशोधन आहे, आणि त्यांचे संशोधन इतरही जे प्रकाशन आहेत त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध झालेले आहेत. मग जी कृपा आपल्याला वाटून दिलेली आहे त्याच कृपेचा आपण पुरेपूर फायदा उचलून घ्यायला पाहिजे. जी जबाबदारी बाबांनी आपल्या एका परमात्म्याच्या सेवकांवर, मार्गदर्शकांवर आणि एक समाजावर दिलेली आहे, ती जबाबदारी आपण ओळखायला पाहिजे. आपण सुखी झालो, आपल्या मागचे दुःख निघून गेले म्हणून आपण आता काहीही करणार नाही, हे चुकीचे आहे. आपण सुखी झालो, आपण दुसऱ्याला जागवायला पाहिजे. बाबांना जसा एक मानव धर्माचा सेवक, जसा त्यांना वाटते की मानव धर्माचा सेवक सर्व गुणांनी संपन्न असला पाहिजे, त्याच्या चारित्र्यावर कुठलाही डाग नसला पाहिजे, त्यांनी सत्य, प्रेमाला, मर्यादाने वागणं केलं पाहिजे, तो कोणत्याही आर्थिक किंवा शारीरिक किंवा सामाजिक याच्यात कुठेही त्याच्या कमीपणा दिसला नाही पाहिजे, त्याचा स्तर उंच आला पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. बाबांचा संदेश आहे की बच्चों को बुद्धिमान बनाओ, आगे घोर कलयुग है, जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. आपण जर बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन केले, आपण जर आपल्या मुलांना चांगलं घडविलं, आपण जर त्यांना शिक्षणात मदत केली, नाहीतर आपण जर आई वडील म्हणून आपणच जर आपण आपल्या कर्तव्यांकडे लक्ष दिले नाही, वडील जर आले ड्युटीवरून, आपल्या रोजंदारीवरून, मजुरीवरून, ऑफिसमधून किंवा धंद्यावरून आले आणि सायंकाळी परिवाराकडे, आपल्या मुलांबाळाकडे लक्ष न देता कुठेतरी टपरीवर बसून इतर मित्रांसोबत गोष्टी गप्पा हाकत आहेत, घरी आई मुलांकडे लक्ष न देता टीव्हीवर चॅनल लावून सिरियल पाहत बसली असेल, मग ते मुलांना आपण वळण नाही लावू शकत. ज्या मुलांना आपण लहानपणी अभ्यास सांगायला पाहिजे, त्यांना चर्चा बैठकीमध्ये घेऊन यायला पाहिजे, ज्यांना हवण्यामध्ये घेऊन जायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होईल, यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर मग जो मानव धर्म आपल्याला पुढे न्यायचा आहे, बाबांना जो समाज अपेक्षित आहे, तो समाज आपण आपल्या मुलांकडून मार्ग, आपला मानव धर्म पुढे नेता येणार नाही. आपण पूर्वीच्या काळामध्ये जसं बैलबंडीने प्रवास करायचो, कालांतराने सायकलने प्रवास करायला लागलो, नंतर बाईकने प्रवास करायला लागतो, आता सगळेजण कारने प्रवास करायला लागतात. हा सृष्टीचा नियम आहे, कालचक्र पुढे चालत राहते. त्याच पद्धतीने आपण आज हलाखीच्या स्थितीमध्ये जीवन जगत आहोत, आपण गोरगरीब आहोत, परंतु परमेश्वराची कृपा आपल्याला मिळालेली आहे. तर आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना बुद्धिमान बनवावं, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा, त्यांना चांगल्या पदावर पोहोचावा, त्यांना मार्गाचे तत्व, शब्द, नियम सांगावेत की जेणेकरून एक चांगला समाज घडवायला आपले मुलं मदत करतील. आणि आपणही बाबांनी दिलेल्या आदेशाचे, नियमांचे पालन करून आपणही आपल्याकडून चांगले
आचरण व्हायला पाहिजे, जेणेकरून अनेक मधले लोक म्हणतील की नाही परमात्मा एकचा सेवक असावा तर असा आपला आचरण असायला पाहिजे. म्हणून सर्वांनी बाबांनी दिलेले जे शिकवण आहे त्या शिकवणीनुसार वागावे. मीही वागण्याचा प्रयत्न करीन. माझ्या सांगण्या बोलण्यात जर कोणाचं मन दुखलं असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि माझ्या बोलण्यात काही चुकलं असेल त्याची मी परमेश्वराला आणि सर्व सेवकांना क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. धन्यवाद साहेब.